हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल दराडे यांनी प्रसार माध्यमांची दखल घेत मृत अवस्थेत असलेल्या मेंढ्यांना दिले जीवदान। दिनांक 20 मार्च 2024 रोजी मुखेड येथील पशुपालक गणेश अंबादास भगत यांच्या मालकीच्या 120 मेंढ्यांना सर्दी झाल्याने येवला येथील मेडिकलमधून सर्दीचे औषध आणून पाजण्यात आले होते। दिनांक 21 मार्च रोजी सकाळी 14 ते 15 मेंढ्या मृत अवस्थेत आढळून आल्या व इतर मेंढ्या बाधित असल्याने आढळून आले। सदर घटनेची माहिती मुखेड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल दराडे यांना देण्यात आली। त्यांनी तात्काळ घटनेची दखल घेत घटनास्थळी भेट दिली। बाधित सर्व मेंढ्यांवर त्यांनी उपचार केले व उपचारानंतर त्या सर्व मेंढ्या वाचवण्यात त्यांना यश आले। पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल दराडे यांनी मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन केले व नमुने तपासणीसाठी व पुढील चौकशीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे। वृत्तसंकलन विभाग, हिंदवी स्वराज्य न्यूज, येवला। बुधवार दिनांक 20 मार्च 2024 रोजी मुखेड येथील रहिवासी गणेश अंबादास भगत यांनी येवला येथून मेडिकलमधून औषध आणलं सर्दीसाठीचं। त्यानंतर त्यांनी ते औषध पाजलं तर त्या दिवशी रात्री अचानक त्यांच्या 15 ते 16 मेंढ्या अचानक मृत अवस्थेत त्यांना आढळून आल्या। त्यानंतर 50 ते 60 मेंढ्या त्यांना बाधित अवस्थेत होत्या। तर त्यांनी त्यावेळेस फोन केला, कॉन्टॅक्ट केला की साहेब आमच्या अशा मेंढ्या आजारी आहेत, अशी लक्षणं दिसत आहेत। आम्ही तात्काळ घटनेची दखल घेऊन लगेच त्या ठिकाणी हजर झालो आणि बाकी सर्व ज्या बाधित मेंढ्या होत्या त्या मेंढ्यांना सलाईन लावले, ट्रीटमेंट केली आणि औषधं पाजली। त्यानंतर बाकी ज्या इतर मेंढ्या आता तुम्हाला दिसत आहेत व्हिडिओमध्ये त्या मेंढ्या व्यवस्थित सुखरूप आहेत, पण उपचार करतानाही 5 ते 6 मेंढ्यांचं परत त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। अशा एकूण 20 ते 21 मेंढ्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत आणि ज्या आहेत त्या थोडं आजारी ज्या आहेत त्या अजूनही बाधित आहेत, अजून रिकव्हरीच्या स्टेजमध्ये आहेत आणि ज्या दगावल्यात त्यांचं आपण या ठिकाणी शवविच्छेदन पोस्टमॉर्टम करून ते जे आहेत आपण पुढच्या निदानासाठी पुणे येथे पाठवण्यात आलेले आहेत।